आणि आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच सरकारने ओवाळणी दिली आहे। रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच ओवाळणी मिळालेली आहे। त्या माझ्या सर्व माता भगिनींना आज आपण या ठिकाणी एकत्रितपणाने आमंत्रित केलं आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने हा सन्मानाचा सोहळा आयोजित केला। जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झालेली आहे त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि उत्साह त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे अभियान ज्या वेळेला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं तेव्हापासूनच त्या अभियानाअंतर्गत एक उद्दिष्ट साहेब आपण ठेवलं की 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारने घेतली। आणि मग त्या अंतर्गत एसटी मध्ये प्रवास करत असताना 50% सवलत असेल, त्याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये महिलांना मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी असेल, 3 मोफत गॅस सिलेंडर असतील, या सर्व महत्त्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या। पण खऱ्या अर्थानं सर्वाधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोहोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान त्या निमित्ताने निर्माण करणारी जर योजना कुठली ठरली असेल तर ती निश्चितपणाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या निमित्ताने ठरलेली आहे। साहेब यांना आपण लाभ वितरित करायचं आपल्या सूचनेनुसार ठरवलं आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की आज इथं उपस्थित असणाऱ्या 99.99% महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी त्या ठिकाणी झालेला आहे। 1% जर एखाद्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे। पण साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक माझ्या माता भगिनींना लाभ देण्याचा त्या निमित्ताने आपण प्रयत्न केला। खऱ्या अर्थानं ही संपूर्ण योजना राबवत असताना माझ्या अंगणवाडी सेविका आणि माझ्या मदतनीस यांनी घेतलेली मेहनत सुद्धा या ठिकाणी वाखाणण्याजोगी आहे। आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक घरामध्ये जाऊन फॉर्म भरून त्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्या निमित्ताने केलं। त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानते। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच कुठल्याही शासकीय योजनेमध्ये अशासकीय कर्मचाऱ्यांना आपण साहेब लाभ देत आहोत। ही एकमेव योजना आहे जिथं आपण अशासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा लाभ देत आहोत। मी मनापासूनचे ऋण या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते। ज्या वेळेला आपण ही योजना आणली त्यावेळेला खऱ्या अर्थानं अनेक आमच्या माता भगिनी बोलायच्या की आमच्या घरातल्या पुरुषासोबत पतीसोबतची आमची जॉईंट अकाउंट आहे, आमच्या भावासोबतची आमची जॉईंट अकाउंट आहे, किंवा तुम्ही ती अट का टाकली आहे की आमचं स्वतःच वैयक्तिक त्या ठिकाणी अकाउंट असावं, जॉईंट का नसावं। तर त्या मागची भूमिका ही महायुतीच्या सरकारची माझ्या भगिनींनो ही होती की हा जो लाभ आहे 1500चा जो सन्मान निधी आहे हा तुमच्या वैयक्तिक खात्यामध्ये पोहोचला पाहिजे। कारण खऱ्या अर्थानं हा जो सन्मान निधी आहे हा तुमच्यासाठी आहे, तुमच्या सक्षमीकरणासाठी आहे। जॉईंट अकाउंटमध्ये तुम्हाला सकाळी डीबीटी आल्याचा मेसेज तर येईल पण संध्याकाळी तुम्ही विड्रॉ करायला जाईपर्यंत तुमच्या जॉईंट अकाउंटमध्ये तो 1500चा निधी राहिला असेल का विड्रॉ झाला असेल याची खात्री ही निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला नसल्यामुळे त्याच्या मागची भूमिका ही होती की जॉईंट अकाउंटपेक्षा ज्या वेळेला तुमचं वैयक्तिक अकाउंट असेल त्यावेळेला तुमच्या मोबाईल नंबरवर ज्या वेळेला डीबीटीचा मेसेज येईल तो एक आनंद असेल। आणि खऱ्या अर्थानं या योजनेमागची जी भूमिका आहे की तुम्हाला सक्षम करण्याची ती त्या ठिकाणी आपण निश्चितपणाने या माध्यमातून पार पाडत आहोत। ज्या ज्या महिलांना आत्तापर्यंत त्यांचा आधार बँक खात्यासोबत लिंक नसल्यामुळे सन्मान निधी वितरित झाला नसेल तेही सुद्धा प्रक्रिया स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून वेगाने सुरू आहे। त्यामुळे कुठलाही लाभार्थी कुठलीही माझ्या माता भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही ही भूमिका त्या ठिकाणी महायुतीच्या सरकारने ठेवून खऱ्या अर्थानं रक्षाबंधनला तुमच्या सख्या भावाला तुम्ही ओवाळून त्यांनी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकली असेल पण तुमचे मानलेले 3 बंधू म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला सर्वात आधी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकलेली आहे। म्हणून खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सक्षम करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे। अधिकाधिक तुम्हाला निश्चितपणाने या योजनेअंतर्गत लाभ होईल अशीच मनापासूनची इच्छा या निमित्ताने व्यक्त करते। आज या भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी आपण आमंत्रित केलं। मला या निमित्ताने संवाद साधण्याची संधी दिलीत मी सन्माननीय पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी, सर्व जिल्हा प्रशासनाचे या निमित्ताने आवर्जून आभार मानून
आमच्या हातावर राखी बांधण्यासाठी हजारो बहिणी इथं जमलेल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही सगळे भाग्यवान आहोत की आपल्यासारख्या बहिणी आम्हाला मिळाल्या. गेल्या 3 दिवसामध्ये 1 कोटी महिला आपल्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आणि सरकारकडून आतापर्यंत 3,000 कोटींचं वाटप झालं आणि 3,000 कोटी या माझ्या बहिणींच्या खात्यात जमा झाले. आता मला सांगा, इथं आपल्या आलेल्या बहिणींच्या किती खात्यामध्ये पैसे जमा झाले? भरपूर हात वरती झालेले आहे. खरं म्हणजे मी नेहमी सांगतो, माझी सख्खी लाडकी बहीण एक आहे, पण आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या तमाम लाखो करोडो बहिणी मला भेटल्या. त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांना ऐकून घेता आलं, त्यांना समजता आलं, समजून घेता आलं. कारण 15 ऑगस्ट मी माझ्या बहिणींच्या सोबत साजरा केला तेव्हा अनेक बहिणींनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम जो आहे हा अतिशय या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोकप्रिय असा कार्यक्रम, मी म्हणेल सुपर डुपर हिट झालेला हा कार्यक्रम म्हणजे माझ्या ताईंचा, माझ्या बहिणींचा हा कार्यक्रम. आणि म्हणून ताई कष्ट करते, ताई घर सांभाळते आणि माझी ताई त्याग करते, माझी ताई शेतात राबते आणि या सगळ्याची जाणीव मला आहे, आम्हाला सगळ्यांना आहे. आणि म्हणूनच तुमच्यासाठी हक्काचे भाऊ तुमचे जे आहेत ते इथं आलेत आणि म्हणून व्यासपीठावर माझे भाऊ आहेत, या ठिकाणी एक माझी बहीण पण आहे. सगळ्या माता भगिनींना रक्षाबंधनाच्या उद्याच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपलं अभिनंदन करतो. ज्यांच्या खात्यात पैसे गेले नाहीत त्यांचे आधार सीडिंग वगैरे झालं, काही त्रुटी असतील त्या दूर झाल्या की त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील. कारण आपल्यासाठी आम्ही थोडके नाही तर पूर्ण आर्थिक वर्षामध्ये 35,000 कोटींची तरतूद आपल्या या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा आता सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता वर्ग झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील वितरणाला सुरुवात झाली आहे आणि या संबंधीचा GL सुद्धा प्रसिद्ध झाला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये सकाळपासूनच जमा झालेले होते आणि ज्यांना 1,500 रुपये आले होते त्यांच्या खात्यावरती अजून ऑगस्ट महिन्याचे 1,500 म्हणजे असे 3,000 रुपये जमा झालेले. ज्या बहिणींना जमा झालेले नसेल त्यांनी टेन्शन घेऊ नका, कारण रक्षाबंधनापर्यंत याचे जे वाटप आहे ते करण्याचे सरकारने सांगितलेले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ज्या बहिणींना पैसे आलेले नाही आहे त्या सर्व बहिणींना सुद्धा हे पैसे मिळून जाणार आहे. सोबत आता एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे, रक्षाबंधनाची ओवाळणी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तर मिळत आहे, पण त्याचसोबत आता रक्षाबंधनाची एक भेट ओवाळणी सुद्धा आहे. लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी विधवा आहे, विकलांग आहे, त्यांच्यासाठी जे बोनस आहे ते बोनससुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे. म्हणजेच सामान्य लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आणि जे ह्या दोन्ही पण आहे, विकलांगसुद्धा आहे, विधवा पण आहे, तर त्या बहिणींना 2,500 रुपये एक्स्ट्रा असे 5,500 रुपयाची ओवाळणी लाडक्या बहिणींना जाहीर करण्यात आलेली आहे. आणि रक्षाबंधनाच्या दिवशी ही ओवाळणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. हप्ता मिळालेल्या सर्व बहिणींना ही ओवाळणी जाहीर झालेली आहे, कारण त्या बहिणी पात्र आहेत. आणि आपण बघू शकतो की लाडक्या बहिणींचा आकडासुद्धा कमी झालेला आहे. या कारणे सरकारला आता पैसे द्यायला लाडक्या बहिणींना कुठलाही प्रॉब्लेम होत नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही ओवाळणी जाहीर करण्यात आलेली आहे.